पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांति। बृहदारण्यकातला दुसरा अध्याय आपला चालू आहे आणि त्यातलं द्वितीयम ब्राह्मणम हे आपण पूर्ण केलं आणि त्याच्यानंतरचा भाग आपण सुरुवात केली होती, वाचला होता। तर स्वाध्याय म्हणून त्या द्वितीय ब्राह्मणामधला त्या श्लोकांच्या स्पष्टीकरणाचा जो भाग आहे, तदेश श्लोको भवति अयम वाव शिशुः, नाही याच्या आरवा बिलाहा वगैरे हा जो भाग आहे श्लोकाचा, त्याच्या विवरणाचा जो भाग आहे तो आपण स्वाध्याय म्हणून वाचूया। श्लोक असा आहे, आरवाग बिलश्चमसः ऊर्ध्व बुध्नस तस्मिन् यशो निहितं विश्वरूपम तस्यासते ऋषयः सप्ततीरे वाग अष्टमी ब्रह्मणा संविदाना इति। अर्वाग बिलश्चमसः ऊर्ध्वबुध्नः इति इदं तच्छिरः एषः हि अर्वाग बिलश्चमसः ऊर्ध्वबुध्नः तस्मिन् यशो निहितं विश्वरूपम् इति। प्राणा वै यशः विश्वरूपम् प्राणान् एतदाह तस्य आसते ऋषयः सप्ततीरे इति। प्राणा वा ऋषयः प्राणान् एतदाह वाग अष्टमी ब्रह्मणा संविदाना इति। वाग ही अष्टमी ब्रह्मणा संवित्ते। इमौ एव गौतम भरद्वाजौ अयमेव गौतमः अयं भरद्वाजः। इमौ एव विश्वामित्र जमदग्नि अयमेव विश्वामित्रः अयं जमदग्निः। इमौ एव वसिष्ठ कश्यपौ अयमेव वसिष्ठः अयं कश्यपः। वागेव अत्रिः वाचा हि अन्नम् अद्यते। अत्तिर्ह वै नाम एतद् यद् अत्रिः इति। सर्वस्य अत्ता भवति सर्वम् अस्य अन्नं भवति यः एवं वेद। पुढचा भाग, द्वे वाव ब्रह्मणो रूपे मूर्तञ्च एव अमूर्तञ्च मर्त्यञ्च अमृतञ्च स्थितञ्च यच्च सच्च त्यच्च तदेतन्मूर्तम् यदन्यद्वायोश्च अन्तरिक्षाच्च। एतन्मर्त्यम् एतत् स्थितम् एतत् सत् तस्य एतस्य मूर्तस्य एतस्य मर्त्यस्य एतस्य स्थितस्य एतस्य सतः एषः रसः यः एषः तपति सतो हि एषः रसः। अथ अमूर्तम् वायुश्च अन्तरिक्षञ्च एतदमृतम् एतद्यत् एतत्यत् तस्य एतस्य अमूर्तस्य एतस्य अमृतस्य एतस्य यतः एतस्य त्यस्य एषः रसः यः एषः एतस्मिन् मण्डले पुरुषः त्यस्य हि एषः रसः इति अधिदैवतम्। म्हणजे 2 आणि 3 या 2 कंडिका आहेत, त्यातला विषय अधिदैवत या प्रकारचा आहे। आता अध्यात्मम हा विषय सुरू करीत आहोत। अथने हा अर्थ होतो, इदमेव मूर्तम यदन्यत् प्राणाच्च यश्च अयम् अंतरात्मन् आकाशः। एतन्मर्त्यम् एतत् स्थितम् एतत् सत् तस्य एतस्य मूर्तस्य एतस्य मर्त्यस्य एतस्य स्थितस्य एतस्य सतः एषः रसः यच्चक्षुः सतो हि एषः रसः। अथ अमूर्तम् प्राणश्च
यश्च अयम अंतरात्मन आकाशः मॅडम एतदमृतम. हॅलो मॅडम. ते पुढे घ्यायला हा, पाहिजे नाही का? हो. मी खालचं थँक्यू. तेच बघून वाचते. अथा अध्यात्मं वाचलं होतं. सतः एषः रसः यच्चक्षुः सतो हि एषः रसः अथ अमूर्तम् प्राणश्च यश्च अयम् अंतरात्मन आकाशः एतदमृतम् एतद्यत् एतत्यत् म्हणजे त्यम केल. तस्य एतस्य अमूर्तस्य एतस्य अमृतस्य एतस्य यतः एतस्य त्यस्य एषः रसः यः अयम् दक्षिणे अक्षन् पुरुषः त्यस्य हि एषः रसः तस्य एतस्य पुरुषस्य रूपम् यथा महारजनम् वासः यथा पाण्डवाविकम् यथा इंद्रगोपः यथा अग्न्यर्चिः. संधी बघा हा, अग्न्यर्चिः असं पाहिजे. यथा पुंडरीकम् यथा सकृद विद्युतम् सकृद विद्युत्ता इव ह वा अस्य श्रीः भवति यः एवं वेद. अथ अतः इथं पूर्णविराम द्यावा. हा नवा विषय. अथ अतः आदेशः न इति न इति न हि एतस्मात् इति न इति अन्यत् परम् अस्ति. अथ नामधेयम् सत्यस्य सत्यमिति प्राणा वै सत्यम् तेषाम् एषः सत्यम्. हा पुढचा विषय आहे तो शेवटचा आपल्या ओळखीचा आहे. मैत्रेयी इति ह उवाच याज्ञवल्क्यः. आता सोपं जाईल इथून. अजातशत्रूचं चिंतन आहे आणि तो मी तुला ब्रह्म समजून सांगतो असं म्हणून त्या गार्ग्याशी बोलतोय. गार्ग्याची समजूत होती ती कशी चुकीची आहे ते त्यांनी मोठ्या खुबीने सांगितलं. मग कशाला ब्रह्म म्हणायचं हा एक प्रश्नच आहे. तर त्याच्यासाठी प्रवचन न देता त्यांनी त्याला त्या झोपलेल्या माणसापाशी नेऊन दाखवलं वगैरे आणि त्याच्यावरनं त्यांनी असं सांगितलं की हा मनुष्य जेव्हा झोपला होता तेव्हा त्याच्यामधला विज्ञानमय हाच शब्द तो वापरतो. त्याच्यातला विज्ञानमय हा अंतरात्म्यामध्ये लीन झाला होता आणि म्हणून त्याला कळलं नाही. याचा अर्थ असा की विज्ञानमय एक वेगळा, तो ज्याच्यात लीन होतो ती गोष्ट वेगळी. गार्ग्याची झेप फक्त इंद्रियांपर्यंतच होती, ही एक वेगळी गोष्ट त्यांनी त्याला समजून सांगितली. ते सांगून झाल्यानंतर त्यांनी त्या विज्ञानमयासाठी एका भागामध्ये पंच वापरला, कारण तो त्या मनाने ओळखीचा शब्द आहे. आणि मग शरीरामध्ये तो प्राण हा उपासनेचा भाग आहे. हा कसा असतो आणि असावा आणि त्याची उपासना कशा पद्धतीने करता येईल याच्यासाठी त्यांनी वासराचं रूपक घेऊन विवरण केलं. आणि ते विवरण करताना त्यांनी अजून एक रूपक घेतलं की आपलं मस्तक म्हणजे पालथा घातलेला एक चमस आहे. वासराचं ज्या वेळेला त्यांनी रूपक घेतलं तेव्हा त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं अजातशत्रूंनी की सगळी इंद्रिय जी आहेत ती म्हणजे आपले भ्रातृव्य आहेत, म्हणजे भाऊबंद आहेत, म्हणजे आपले शत्रू आहेत. भ्रातृव्य शब्दाचे दोन अर्थ होतात असं पाहिलं होतं आपण. म्हणजे एका अर्थाने आपले शत्रू आहेत, पण जर त्यांना वळवलं तर तेच ऋषीसारखे पवित्र होतात आणि ज्ञानाप्रती त्यांची वाटचाल होते. हा विषय या शेवटच्या भागाचा आहे. आणि हे जी ज्ञानेंद्रिय आहेत त्यांच्या ठिकाणी त्यांनी ऋषीची कल्पना केली. आता पुढचा जो विषय आहे तो आता थेट तो सांगतो की द्वे वाव ब्रह्मणो रूपे. आता इतपत त्याला कळलं
की ब्रह्म ब्रह्म म्हणून जे आपण समजतो ते असं ज्ञेय नाहीये की डोळ्याच्या ठिकाणी असलेलं तेज किंवा वायूचा स्पर्श त्वचेला होतो, त्या त्वचेच्या ठाई असलेलं सामर्थ्य किंवा असं पिंडात तसं ब्रह्मांडात इतकं ते ज्ञेय नाही, हे त्याला समजलं. मग आता दुसरा पैलू त्या ब्रह्माचा तो त्याला इथे सांगतोय की त्याची 2 रूप आहेत. एक आहे अमूर्त आणि एक आहे मूर्त. मूर्त आणि अमूर्त ही ब्रह्माची रूप आहेत. हे कसं शक्य आहे? ज्याचं निरूपणच करता येत नाही, जे अरूप आहे त्याची मूर्त आणि अमूर्त रूप कशी बनायची? तर याचं स्पष्टीकरण असं की कार्य ब्रह्माची ही रूप आहेत. आचार्यांनी असं स्पष्टीकरण दिलंय की समजून घेण्याच्या पातळीवर आपण आता समजून घेतोय की ब्रह्मस्वरूप काय आहे. समजून घेण्याच्या पातळीवर कारण ब्रह्म आणि कार्य ब्रह्म असे 2 विषय येतात. कारण ब्रह्म म्हणजे आपण आतापर्यंत ऐकत होतो, वाचत होतो ते की ज्याच्यामधून या सगळ्या विश्वाचा पसारा प्रकट झाला, ज्याच्यामुळे तो राहतो आणि ज्याच्या ठाई तो विलीन होतो, ते म्हणजे कारण ब्रह्म. ते सर्वव्यापी आहे, अनादि आहे, अनंत आहे, इत्यादी इत्यादी. आणि कार्य ब्रह्म म्हणजे त्याच्यामधून जे प्रकट होतं ते त्याचं कार्य. त्या कार्यब्रह्माचीच ही 2 रूप आहेत. म्हणजे थोडक्यात काय, आपल्याला अनुभवाला येणारं सगळं जग हे कार्यब्रह्म आहे, कार्यब्रह्माचं रूप आहे. आता तुम्हाला असं वाटेल की मग ते माया मिथ्या वगैरे त्याचं काय मग, याला तर ब्रह्मच म्हणतायत. तर त्याचं उत्तर असं आहे, माया हा सिद्धांत आहे. या सिद्धांताची मांडणी नंतर आचार्यांनी अत्यंत व्यवस्थित केलेली आहे अद्वैत समजून सांगण्यासाठी. ती माया जर मानली नाही तर ब्रह्मस्वरूपच कळण्याची शक्यता नाही. भागवत गुरुजी नेहमी म्हणायचे की वेदांत्यांची माया व्याकरणाचा स्फोट. व्याकरणकारांनी एक स्फोट नावाचं तत्व मानलंय. मीमांसकांची अपूर्व ही संकल्पना आणि नैयायिकांचा समवाय ही जर गृहीत त्या शास्त्रांची आपण स्वीकारली नाहीत, मान्य केली नाहीत, तर ती शास्त्र आपल्याला समजणारच नाही. तर वेदांत शास्त्र म्हणून ज्या वेळेला उभं राहिलं त्यावेळेला त्या मायेच्या सिद्धांताची मांडणी झाली. त्याला शास्त्र म्हणून उभं राहण्यासाठी सामग्री कुठून मिळाली? उपनिषदातून मिळाली. म्हणून तर वेदांत हे आस्तिक दर्शन आहे की जे उपनिषदाला श्रुतीला मान्य करतं आणि त्या विचारांवर आपण करतं. तर वेदांतांनी पुढे ज्याला माया म्हणून म्हटलं ते हे ब्रह्माचं मूर्त आणि अमूर्त रूप. हे फक्त भाववाची आहे आणि वेदांत्यांनी त्याला माया म्हणून म्हटलंय. तर त्या ब्रह्माची ही 2 रूप आहेत. जे मूर्त आहे ते मर्त्यम, मूर्त आणि अमूर्त अशी 2 आहेत. मूर्त याचा अर्थ अवयव संघात विविध प्रकारचे कार्य करणारे, विविध प्रकारचा आकार असणारे, विविध प्रकारचा प्रकार असणारे असे जे अवयव ते एकत्र येतात आणि जे घडतं त्याला म्हणायचं मूर्त किंवा मूर्ती. तर असे आता आपल्याला असं वाटेल की एक गोळा असतो, जसं नर्मदेतलं लिंग, बाण, याला काय म्हणायचं? याच्यात काही अवयव असतात का त्याला मूर्ती म्हणायला किंवा मूर्त म्हणायला? तर हो, असतात. मागची बाजू, पुढची बाजू, वरची बाजू, खालची बाजू हे अवयव झाले त्याचे. तर असा जो अवयव संघात असतो त्याला म्हणायचं मूर्त. आणि असं ज्याच्यात नसतं त्याला म्हणायचं अमूर्त. आणखीन काय? मर्त्य आणि अमृत. एक मर्त्य म्हणजे मरणधर्म आणि अमृत न मरणार. स्थित म्हणजे स्थिर आणि यत म्हणजे जाणार. स्थित म्हणजे परिच्छिन्न, त्यामुळे
जे एका जागी राहतं, गतिमान असूनही एका जागी असू शकतं किंवा आहे असं वाटतं, ते स्थित. आणि यत म्हणजे सगळीकडे पसरणार, जाणार म्हणजे व्यापक. सत आणि त्यत, एक सत आहे आणि एक त्यातलं त्यत आहे. सतला म्हणायचं प्रत्यक्ष आणि त्यतला म्हणायचं परोक्ष. प्रत्यक्ष आणि परोक्ष का बरं? सतला प्रत्यक्ष का म्हणायचं? एरवी सत ही गोष्ट अगदी वेगळ्या अर्थाने वापरलेली आहे. म्हणजे सत हा शब्द, सत ही संकल्पना अगदी वेगळी, म्हणजे ब्रह्मासाठीच वापरलेली आहे. ज्याला इकडे कारण ब्रह्म म्हटलंय त्याच्यासाठी तो सत शब्द आहे आतापर्यंत. सत एव सौम्य इदमग्रासीत एकमेवाद्वितीयम्. हे सत वेगळं आहे. इथे जो सत शब्द वापरलेला आहे तो ज्याचं वर्णन करता येतं, प्रत्यक्ष ज्ञानगम्य जे आहे ते, ज्याच्यामध्ये काही विशेष धर्म आहेत, जे शब्दांनी सांगता येतात, असं जे आहे त्याला म्हटलंय सत. आणि त्याहून जे वेगळं आहे त्याला म्हटलंय तत्, म्हणजे परोक्ष आहे. त्याच्याबद्दल नाहीच काही बोलता येत आपल्याला, ते त्यात. आता हे जे चार सांगितलेले आहेत ते म्हणजे अगदी चार वेगवेगळे नसून मूर्त आणि अमूर्त या दोघांचीच ती विशेषण आहेत. जे मूर्त आहे ते मर्त्य आहे, जे मूर्त आहे ते स्थित आहे, जे मूर्त आहे ते सत आहे, जे अमूर्त आहे ते अमृत आहे, जे अमूर्त आहे तेच पुढे यत आहे, आणि जे अमूर्त आहे तेच पुढे त्यत आहे. म्हणजे मूर्त, मर्त्य, स्थित आणि सत यांचा एक गट आहे आणि दुसरा गट उरलेल्या चौघांचा आहे. हे इथं सांगितले तद एतत् मूर्तम. तर ते मूर्त कोणतं मूर्त? आणि आता इथून पुढचा जो भाग आहे त्याच्यामध्ये मूर्त कोणतं आणि अमूर्त कोणतं यांचा विशेष सांगताच हे गट कसे परस्पराश्रित आहेत व गटातले चार शब्द कसे परस्पराश्रित आहेत ते सांगितले. आता त्या चारांचं आपण विशेष स्पष्टीकरण हे पुढचं बघताना बघू. तर मूर्त कोणतं म्हणजे मूर्त ब्रह्म कोणतं? यद अन्य वायोच अंतरिक्षाच. अन्य म्हणजे वेगळं, दुसरं निराळं. वायू आणि अंतरिक्षाहून जे निराळं ते म्हणजे मूर्त. मग कोण निराळं आहे वायू आणि अंतरिक्षापासून? तर वायू आणि अंतरिक्ष असं म्हटल्यानंतर आपल्या डोक्यात संदर्भ कुणाचा येतो? 5 महाभूतांचा. त्या व्यतिरिक्त कुठलाही संदर्भ आला तरी या 5 तो बसवता येईल. पण शब्द तरी वायू आणि अंतरिक्ष हे असल्यामुळे उरलेले अन्यत म्हटले ना, वायू आणि अंतरिक्षांहून भिन्न वेगळे ते कोण? पृथ्वी, पाणी आणि अग्नी यांना म्हटले मूर्त. वायोच अंतरिक्षाच ते कसे आहेत? मर्त्य आहेत. ते कसे आहेत? स्थित आहेत. ते कसे आहेत? सत आहेत. हे समजून घेऊ आता. मर्त्य, मूर्त, स्थित आणि सत हे एकाच गोष्टीचे वेगवेगळे पैलू आहेत. एका बाजूनी ती गोष्ट पाहिली तर मर्त्य दिसेल, दुसऱ्या बाजूनी पाहिली तर ती मूर्त दिसेल, वगैरे वगैरे. म्हणजे जर ती मर्त्य असेल तर ती मूर्त, स्थित आणि सत असलीच पाहिजे आणि असणारच. कसं काय? आचार्यांनी फार छान स्पष्ट केलंय. ते असं म्हणतात की मूर्त म्हणजे अवयव संघात. हे आपण पाहिलं, अवयवांनी एकत्र येऊन जोडून काहीतरी एक तयार होणं. जेव्हा त्याच्यामध्ये अवयव आहेत, भाग आहेत, याचाच अर्थ असा की आज ना उद्या ते त्या भागांचा विभाग होण्याला बळी पडणारे. म्हणजे ते भाग
सुटून जाणार आहेत आणि सुटून गेल्यामुळे साहजिकच ते होणार मर्त्य असा त्यांनी एक अर्थ लावलाय. दुसरा अर्थ असा लावलाय की मूर्त म्हणजे काय, परिमित, भाग आहे, म्हणजे मर्यादित आहे त्याचा अवकाश. जर एक मूर्त मर्यादित आहे, कोणती मूर्त गोष्ट, हे मूर्त मर्यादित आहे आणि ते मूर्त मर्यादित आहे, म्हणजे इथे एक लॅपटॉप आहे आणि एक चष्मा आहे, या दोन्ही गोष्टी मूर्त का, तर त्या दोन्ही गोष्टी अवयव संघात आहेत. चष्म्यात काहीतरी 4-2 भाग आहेत, लॅपटॉप मध्ये 4-2 भाग आहेत, त्यामुळे ते मूर्त आहे. मूर्त असल्यामुळे ते परिच्छिन्न आहे, मर्यादित स्वरूपाचं आहे. लांबी, रुंदी, उंची त्याची काहीतरी ठरलेली आहे. मोठ्यात मोठा असेल पण तरीही परिच्छिन्नच. ते परिच्छिन्न असल्यामुळे आणि दुसरं मूर्त तिथे संभवत असल्यामुळे दोन मूर्तांचा संयोग किंवा टक्कर होऊ शकते. जर एकच एक असतं आणि दुजा ही शक्यताच नसती तर तिथं टक्कर, संयोग, एकाने दुसऱ्यावरती कुरघोडी ही शक्यताच झाली नसती. पण त्याचं स्वरूपच असं आहे मूर्त म्हटल्यामुळे की त्या स्वरूपातच ही गोष्ट अंतर्निहित आहे की ते परिच्छिन्न आहे. परिच्छिन्न असल्यामुळे ते दुसऱ्या कोणाच्या तरी संपर्कात येऊ शकतं. संपर्कात म्हणजे तो साधा संयोग असतोच असं नाही, टक्कर होऊ शकते आणि जर टक्कर झाली तर ते मर्त्यम, ते नाहीच होतं, मोडतोड होते त्याची. त्यामुळे जे मूर्त असतं ते मर्त्य असतं, ते स्थित असतं. आत्मप्रेरणेने किंवा स्वतःमधून ते कुठे इकडे तिकडे जात नाही, त्याच्या स्वभावात नाही ते इकडे तिकडे जाणं. आता तुम्हाला असं वाटेल की मूर्त कोण आहेत, तर वायू आणि अंतरिक्षांहून जे तिघ आहेत ते मूर्त आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये वायू, अग्नी आला आणि पाणी आलं. पाण्याला स्थित कसं बरं म्हणायचं, पाणी तर गतिमान आहे, किंबहुना ते स्थित झालं तर त्याच्यामधलं पाणी पणच नाहीसं होईल कदाचित, कारण रस हा त्याचा गुण आहे. रसामध्ये वाहत असणं हा पण एक अर्थ अभिप्रेत आहे. मग पाण्याला स्थित कसं म्हणता येईल, पाणी या काय मूर्ताला, तर त्याचं उत्तर असं आहे की इथल्या स्थित शब्दाचा अर्थ एखादी जागा ते व्यापून राहतं, हा त्याचा अर्थ आहे स्थितचा. म्हणजे असं पसरत 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 जात नाही. एखादी, जसं पाणी हे तळ व्यापून राहतं किंवा जेव्हा ते वाहत असतं तेव्हा नदी एवढी काय 1000 किलोमीटर तेवढी ते व्यापून राहतं, याला म्हटलंय स्थित. आणि त्याच वेळेला ते असतं परिच्छिन्न. परिच्छिन्न म्हणजे हे जे विशेषण आहे ते पृथ्वीच्या बाबतीत जास्त चांगलं सांगता येईल. परिच्छिन्न म्हणजे मर्यादित. पृथ्वी तत्वाची कोणतीही गोष्ट ही मर्यादित आकार प्रकाराची असते. झाड बघा, काहीतरी त्याला लांबी, रुंदी, उंची, रुंदी काही ना काहीतरी असतं आणि ते बाजूला होऊन तिथं दुसरं काहीतरी येऊ शकतं. हे पृथ्वी तत्वाचं ठीक आहे. पण पाणी आणि तेज यांच्यातलं स्थितत्व कसं काय बरं, तर त्यांच्यातलं स्थितत्व असं समजून घ्यायचंय, एका जागी असून गतिमान. उदाहरणार्थ, पाण्याला कुठून तरी उगम असतो आणि ते पुढे पुढे वाहत जातं, हे त्या पाण्याचं स्थितत्व. आगीला म्हणजे तेजाला, तेजस तत्वाला एक उगम असतो आणि ते पुढे पुढे प्रकट होत जातं, म्हणजे त्या ज्वाळा समजा वरवर जातात. हे एक. दुसरं म्हणजे त्याचा काहीतरी आकार समजून घेता येतो. पाणी जरी अथांग असलं
आणि असं आपण म्हणत असलो तरी आपल्या डोळ्याला त्याच्या काहीतरी सीमा दिसतात. आपण म्हणतो की या दिसतायत, हे क्षितिज आहे, हे खरं नाही, हे अथांग आहे. पण अथांग आहे असं म्हणण्यातच आपल्याला त्याचा परतीप आणि खालचा तळ या दोन्हीची कल्पना असते. ती आपल्याला समजत नाहीये. तो तळ हा भाग वेगळा, पण याला तळ आहे, याला कुठेतरी परतीर आहे, ही त्याची परिच्छिन्नता आणि म्हणून स्थितत्व. आणि ते सगळं सत आहे. हे मूर्त, मर्त्य, स्थित हे आहे सत. सतचं जरा किचकट स्पष्टीकरण आहे. एखादं त्याला विशेषण देता येतं आणि त्या विशेषणानुसार त्याचं वर्णन करता येतं. ते विशेषण त्याच गोष्टीचं असतं. असाधारण धर्म असं त्याला म्हटलंय. उदाहरणार्थ झाड ही गोष्ट जर घेतली, झाड ही जातीरूप गोष्ट घ्यायची बरं का. तर समजा ते हिरवं झाड असतं. असं काहीतरी विशेषण लावून आपण त्या झाडाचं वर्णन करतो, म्हणून त्या झाडाला सत, म्हणजे झाड ज्या भूताचं आहे त्या भूतासाठी सत हा शब्द वापरला. पंचीकरण नावाची प्रक्रिया गेली आहे बरं का तुम्हाला सगळ्यांना. त्याच्या आधी त्रिवृत्तकरण गेलेलं आहे छांदोग्य उपनिषदामध्ये. त्यावेळेला का त्याच्यानंतर केव्हा तरी एकदा पंचीकरण समजून घेतलेलं आहे. त्यामुळे जरी असं इथे म्हटलं असलं की झाड हे पृथ्वी तत्वाचं असतं, तरी त्याच्यामध्ये त्या पंचीकरणाच्या सिद्धांताप्रमाणे 50% पृथ्वी तत्व आणि उरलेले 50% हे बाकीची 4 महाभूत ही प्रमाणशीर असतात. म्हणजे आपल्या हिशोबात 12.5% याला म्हणायचं पंचीकरण. तर पण जास्तीत जास्त भाग पृथ्वी तत्वाचा असतो जेव्हा आपण झाड असं म्हणू तेव्हा. तर त्याचं आपण वर्णन करू शकतो. त्याला त्याचं वैशिष्ट्यपूर्ण काहीतरी असतं, म्हणून त्याला म्हणायचं सत. आणि एतस्य मूर्तस्य, आणि मग हे जे मूर्त आहे, हे मर्त्य आहे, हे स्थित आहे, आणि हे जे सत आहे त्यांचा किंवा त्यांचे, ही षष्ठी विभक्ती आहे बरं का. एतस्य मूर्तस्य वगैरे वगैरे. त्यांचं सार काय? एतस्य सतः एषः रसः. त्यांचा रस काय? रस कोणता? आता या सगळ्या भागामध्ये, या ब्राह्मणामध्ये, तृतीय ब्राह्मणामध्ये रस हा एक शब्द वापरला आहे आणि भाष्य करताना तिथे सार असा शब्द वापरला आहे. तर मला असं छांदोग्य उपनिषदामध्ये वाचत होतो आपण ना, त्यावेळेला हा पृथिव्याः रसः तृणम्, याचा हा रस, त्याचा तो रस, त्याचा तो रस, त्याचा तो रस, अशी एक साखळी मांडलेली आहे. आणि त्याच अर्थाने हा रस शब्द आहे. आणि त्या रसाचा काही भाष्यामध्ये सार हा अर्थ केलेला आहे. तो तिथे चपखल बसतो. तात्पर्य असं की रस आणि सार यांच्यामध्ये काही एक कन्सेप्ट्स आहेत आणि त्यांचा जरा मूलगामी अभ्यास व्हायला पाहिजे असं मला अलीकडे वाटलं. तर ज्याला कुणाला शक्य आहे वेळ देणं आणि असं चिंतन करून विषय उभा करणं, त्यांनी याच्याकडे लक्ष द्यावं असं. तर या सगळ्यांचा रस म्हणजे कोण आहे रस? या एषः तपती, हा जो तापत आहे, हा जो तेजाळत आहे तो म्हणजे कोण? सूर्य. इथं पूर्ण विराम द्या. सतो हि एषः रसः, सतचा हा रस आहे, कारण हा सतचा रस आहे. हे आता आपण बघून घेऊ, समजून घेऊ. कल्पना काय आहे या सगळ्यांचा रस? रस म्हणण्यामध्ये छांदोग्य उपनिषदातला तो जो संदर्भ आहे ना, त्याच्या आधाराने आपल्याला हा विषय जरा बरा समजून घेता येईल की ज्याच्यामुळे एखाद्या गोष्टीचं अस्तित्व असतं, ज्याच्यामुळे ती गोष्ट
प्रकट होते. उदाहरणार्थ, पृथ्वीचा रस तृण आहे असं एक वाक्य. तृण म्हणजे गवत. तर पृथ्वीमुळे गवत प्रकट झालं. पृथ्वी ही त्या गवताची ओळख आहे आणि गवत ही पृथ्वीची ओळख आहे. जिथे अजिबात गवत किंवा गवत सदृश काहीच उगवणार नसेल तिला कोणी आपण भूमीही म्हणणार नाही. म्हणजे ती पृथ्वी तरी कशी समजून घ्यायची. गवत म्हणल्यावर गवताला एक वास असतो. पृथ्वी ही गंधवती आहे. म्हणजे गंध असणं किंवा वास असणं हा तिचा प्राणाधायक गुण आहे, ज्याच्यामुळे प्राण राहतो, ठेवला जातो, आयडेंटिटी आपण म्हणतो ती राहते. असा गुण म्हणजे रस. तर पृथ्वीचा असा गुण हा तृण आहे, असा त्या बरीच मोठी साखळी दिलेली आहे. तर हा जो तळपतोय सूर्य तो या सगळ्या मूर्त गोष्टींचा रस आहे. या सगळ्या मूर्त गोष्टींना अस्तित्व हा जो तळपतोय त्याच्यामुळे आहे. या सगळ्या मूर्त गोष्टींची ओळख हा जो तळपतोय त्याच्यामुळे आहे. कारण त्यांच्या मूर्तत्वामध्येच अवयव विशेष आहेत. त्यांच्या मूर्तत्वामध्येच परिच्छिन्नता आहे. त्या मूर्तत्वामध्येच वर्णन करून सांगता येईल अशी एक शक्यता आहे. सत असं म्हटलंय ना, ज्याचं वर्णन करून सांगता येतं. असं वर्णन केव्हा करू आपण? वर्णन तेव्हाच करता येईल जेव्हा आपल्याला ते दिसेल, चक्षुगोचर होईल किंवा कोणत्याही इंद्रिय गोचर होईल. विशेष करून चक्षुगोचर, डोळ्याला दिसेल. जर डोळ्याला दिसणं हे त्याचं वर्णन करून सांगण्याचं कारण असेल, हेतू असेल, तर सत असण्याचा, तर त्या डोळ्याला दिसणं हे ज्याच्यामुळे होतं त्याला म्हटलंय सतो हि एषः रसः. हा सतचा रस आहे. कोण? हा एषः तपती. विशेष करून सतचा आहे. या अलीकडच्या वाक्यात चारांनाही एकत्र आणलंय आणि म्हटलंय यांचा रस आहे. चारांनाही. मूर्त बघा, मूर्त आणलं, त्यानंतर मर्त्य आणलं, त्यानंतर स्थित आणलंय आणि त्यानंतर सत आणलंय. चारांनाही याच्या अगोदर एकत्र आणलंय. तर हे सगळे यहा एषः तपती याच्यामुळे रसवान आहेत, सारवान आहेत. आणि पुढे असं म्हटलंय सतो हि एषः रसः. पुढे मात्र यातला सतः एवढाच शब्द घेतलाय. का बरं असं केलं? एकदा हे सांगितलं ना की सतः एषः रसः यहा एषः तपती. इथे पूर्णविराम द्यायला हवा होता आणि विषय संपायला हवा होता. पूर्ण झालाय विषय. तरी पण हे वाक्य परत का आलं? सतो हि एषः रसः. सतचा हा रस आहे. एषः म्हणजे हा म्हणजे कोण? या एषः तपती. नाव नाही सांगितलं त्याचं, पण त्याच्या वर्णनावरून समजेल की जो आभाळात तळपतो, ज्याच्यामुळे डोळे कार्यान्वित होतात, ज्याच्यामुळे उजेड प्रकाश पसरतो, ज्याच्यामुळे आपण वर्णन करू शकतो. आणि वर्णन करू शकतो ते वस्तूचं वर्णन करू शकतो. एक वस्तू दुसऱ्या वस्तूपासून वेगळी आहे असं सांगू शकतो. त्यामुळे कार्य ब्रह्माचं मूर्त हे रूप आपल्याला समजतं, इंद्रिय गोचर होतं. म्हणून असं म्हटलंय की हा सतचा रस आहे. सतो हि एषः रसः. विशेष करून सतचा रस आहे. या चौघांचा तर आहेच आहे, पण सतचा हा विशेष आहे. आता सत हे कधीच नुसतं असणार नाही हे आपण पाहिलं. या सगळ्या गोष्टी पैलू सारख्या आहेत. म्हणजे कुठलाही एक तुम्ही धरा, त्याच्या मागे पुढे डावीकडे उजवीकडे हे उरलेले कोणी ना कोणीतरी असणारच किंवा परिमिती सारखे असणारच आहे. उदाहरणार्थ, एखादा ठोकळा घेतला तर त्याला लांबी, रुंदी, उंची आणि काय त्याचा अंतर्गत रंग, मटेरियल असायचं ते असेलच.
तुम्ही त्या ठोकळ्याचा कुठलाही टवका घ्या, त्या टवक्याला लांबी, रुंदी, उंची आणि काय तो लाकडी असेल तो ठोकळा तर तो लाकडी म्हणा, हिरवा असेल तर तो हिरवा रंग, हे सगळं येणारच. त्यामुळे सत असं नुसतं जरी म्हटलं तरी त्याच्या पोटात हे सगळे आले. म्हणून पुढे असं म्हटलंय वाक्य की हा सतचा रस आहे. एकच वाक्य दोनदा सांगायचं, दोन पद्धतीने सांगायचं, दोन किंवा दोनपेक्षा अनेक वेळा. आता हेच एक इथं वाक्य आहे, प्राण, हे उपनिषद आहे, प्राणस्य प्राणः वगैरे, हे वाक्य आता लक्षात ठेवा, हे पुन्हा येणार आहे. असं तर ही श्रुतीची पद्धत आहे. एखादी गोष्ट ठसवायची असेल, पटवून द्यायची असेल तर ती दोनदा चारदा सांगावी लागते. न खलु श्रुती नाम जामिता असते असं आचार्य म्हणतात. जामिता म्हणजे कंटाळा. परत परत सांगायचं श्रुतीला कधी कंटाळा येत नाही, समजेपर्यंत सांगत राहतात. त्याचं हे एक उत्तम उदाहरण आहे की हा तुकडा हा परत येतो, हा असा परत परत येणार आहे हा भाग. सतोही एषः रसः. आता हे मूर्त सांगितलं. ब्रह्माची दोन रूप आहेत, कार्य ब्रह्माची, एक मूर्त आहे आणि एक अमूर्त आहे. मूर्त सांगितलं, आता अमूर्त सांगतायत. अमूर्त कोण आहे? वायुश्च अंतरिक्षमच. मूर्त सांगताना काय म्हटलं की वायू व अंतरिक्षात यदन्यत, या दोघांपेक्षा वायोः अंतरिक्षात, पंचमी विभक्ती आहे. त्या पंचमीचा अर्थ असा की वायू आणि अंतरिक्षाहून, अंतरिक्षापेक्षा, यत जे, अन्यत म्हणजे वेगळं, ते मूर्त. मग आता अमूर्त कोण? उघडच आहे, वायुश्च अंतरिक्षमच. मग आता वायू आणि अंतरिक्ष हे अमूर्त आहे. यांना का बरं अमूर्त म्हटलं? तर त्यांचा असा अवयव संघात दाखवता येत नाही की भाग आहेत आणि ते जोडले एकाला एक. अगदी एकमेळ असं कल्पनेत आणि फक्त भागांची जोडाजोडी एक आपाततः असं सुद्धा नाही वायू आणि अंतरिक्षात. म्हणून त्या दोघांना वेगळं काढलं, त्यांना म्हटलंय अमूर्त रूप ब्रह्माचं. एतत, हे रूप कसं आहे? अमृतम. वरती मत्य शब्द कोणत्या अर्थाने वापरलाय? त्याच्या वेगळा. पण एरवी आपण हे अमृत आहे असं समजून घेताना ब्रह्माचं विशेषण म्हणून, कारण ब्रह्माचं अमृत शब्द वापरतो, तितक्या प्रभावाचा हा अमृत शब्द नाही. हे अमृत आहे. एतदियत, एतत्यत, हे यद आहे. यत म्हणजे यद, यद आहे ना ते यत आहे. हे पहा इथे यच्च आहे ना, त्यामधला हा जो यत आहे तो या ठिकाणी यच यद झाले. यत म्हणजे काय? यत म्हणजे जाणार. ई धातूचं रूप आहे. ई धातू म्हणजे जाणे आणि यत म्हणजे इकडे तिकडे जाणार म्हणजे गतिमान. थोडक्यात जे गतिमान असतं ते व्यापून घेत. जे गतिमान असतं त्याच्यामध्ये व्यापून घेण्याची क्षमता असते. तर ते यत प्रकारचं जे रूप आहे म्हणजे यत गुणधर्माचं जे रूप आहे ते असं व्यापून घेणार आहे. पहा, वायू आणि अंतरिक्ष. वायू तर एका जागी कधी स्थिर नसतो, म्हणजे स्थिर असला तर तो वायू म्हणून ओळखताच येणार नाही. तो वाहतो तेव्हा वायू कळतो. त्यामुळे ते वायू हा कसा आहे तर यत या प्रकारचा आहे. अंतरिक्ष, अंतरिक्ष वाहत नाही इकडून तिकडे, पण अंतरिक्ष सगळीकडे पसरलेलं आहे. तुमच्या समोर जर एखादी वस्तू असेल तर तुम्ही आणि त्या वस्तूच्या मध्ये काय आहे? तुम्ही म्हणाल की काहीच नाहीये. असं नाही, काही नाही असं नाही, त्यामध्ये आहे अंतरिक्ष.
अशा अर्थाने अंतरिक्ष सगळीकडे पसरलेलं आहे म्हणून ते येत आहे. हा, आलं लक्षात? नीट समजून घ्यायचं. हे जरा किचकट वर्णन आहे, पण मला पुढे असं सांगायचंय, त्याचा थोडासा विषय मी आत्ताच करते की नंतरच्या वेदांतांनी अद्वैत तत्वज्ञानाची अतिशय सुबक मांडणी केली. इतकी भक्कम, इतकी सौष्ठवपूर्ण मांडणी केली की कुठंही बोट घालायला जागा नाही. इतरांनी, सांख्यांनी, बौद्धांनी ते निरस्त करण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यांना ते निरस्त करता आलं नाही. सर्वदर्शन संग्रह नावाचा एक ग्रंथ आहे माधवाचार्यांचा, उशिराच्या काळातला आहे, 13वं शतक मला वाटतं. या सर्व दर्शनामध्ये पहिलं दर्शन आहे चार्वाकाचं आणि शेवटचं दर्शन आहे वेदांताचं, म्हणजे शांकर दर्शन वेदांताचं. तर प्रत्येक अलीकडचं दर्शन हे निरस्त होत गेलेलं आहे, म्हणजे काही कुठल्याच कसोटीवरती ते टिकत नाही असं. आणि जे कोणत्याही कसोटीवरती टिकतं, म्हणजे ज्याला निरस्त करायला जागाच नाही, शक्तीच नाही, संधीच नाही, शक्यताच नाही, ते सगळ्यात शेवटी टाकलंय त्यांनी. क्रमच बोल काय ते आहे वेदांत, शांकर दर्शन. तर या शांकर दर्शनाची मांडणी पंचदशीमध्ये, पंचदशी खूप आधीचा ग्रंथ आहे शंकराचार्यांचा, पण ते अद्वैत वेदांताची मांडणी, आचार्यांचा अद्वैत सिद्धी आहे. तर या ग्रंथांमध्ये मांडणी करण्यासाठी जी सामग्री त्यांना मिळाली, त्या ग्रंथकारांना, ही सामग्री मिळाली, या भागातून उपनिषदांमधून मिळाली. मग उपनिषदांमध्ये जर ती सामग्री होती तर या ग्रंथांचा प्रादुर्भाव झालाच कशाला? आहेच ना इथं ते, मग कशाला हवंय? तर मी थोडं तुम्हाला चांगलं नसलेलं उदाहरण देतो, ते इथेच ठेवा. हा, चांगलं नसलेलं मी मुद्दाम शब्द वापरला. खूपदा मुलं त्यांच्या काय परीक्षेला काहीतरी लावलेला असतो ग्रंथ. आता मला शाकुंतल आठवते, पण ते शाकुंतलाचं नाही चांगलं उदाहरण देऊन चालणार. कुठली तरी कादंबरी लावलेली असते बघा, आणि ती अख्खी कादंबरी वाचून नीट अभ्यास करायचा, रसग्रहण करायचा, असं ते सगळं अभिप्रेत असतं. आणि बाजारामध्ये त्याचं गाईड असतं. उदाहरण चांगलं नाही, समजून देण्यापुरतं आहे, बाकी एकास एक अशी तुलना करू नये. आणि खूप जण गाईड वाचूनच पास होतात, म्हणजे ते मूळ पुस्तक बघतही नाही, त्यांच्याकडे नसतं स्वा त्यांच्या पिशवीत ते मूळ पुस्तक, आणि गाईड वाचून त्यांचं भागतं, चांगले मार्क बिर्क मिळवून ती लोक पास होतात. तर मग असा प्रश्न येतो की अहो, गाईड वाचून पास होत आहेत तर करायचंय काय मूळ पुस्तक? हा त्यांचा युक्तिवाद असतो. पण मग त्याला उत्तर असं शिक्षक देतात की अरे बाळा, गाईड कशावरनं लिहिलंय, कुठून सामग्री मिळाली त्या गाईडला? गाईड एक विषयाची एका दिशेने समजूत येण्यासाठी म्हणून ते गाईडची मांडणी असते. पण विषयाला एक आवाका असतो स्वतःचा, आज आपण त्याला कॅनव्हास शब्द वापरतो, तो फार आडवा तिडवा असतो, आज खूप प्रचंड मोठा आवाका असतो विषयाला, आणि त्याच्या आवाक्यात त्याचं मर्मस्थान असतं. त्याचा आवाका समजून घेण्यात रुची असते, मजा असते, त्याचा आवाका समजून घेण्यात आनंद असतो. तर तशा प्रकारचं नातं उपनिषद आणि नंतरकालीन वेदांत ग्रंथ यांच्यात आहे. उदाहरण मर्यादित आहे. वेदांत ग्रंथांना गाईड म्हणू नये, गाईडची एक सामान्य किंवा अशी कोणती तरी मान्यता पायवी देऊ नये. मला एवढंच सांगायचंय की नंतरचे वेदांत ग्रंथ खूप महत्वाचे आहे, त्यात वादच नाही, पण त्यांना त्यांची मांडणी करण्यासाठी याच्यामधनं सगळा भाग मिळत गेला, आणि त्याच्यासाठी हे सगळं ब्राह्मण येणं हे खूप महत्वाचं आहे.
तर पहा आता इथे त्यांनी हे भाग केलेत की वायू आणि अंतरिक्षाला हा म्हणतोय ते यत आहे, ते वसरणार आहे. आणि या एतस्य अमृतस्य, एतस्य अमृतस्य. आता जे अमूर्त आहे ते अमृत आहे. शास्त्र भाष्यकारांनी काय केलंय, जोडीतल्या पहिल्या शब्दाचं विवरण केलंय आणि मूर्तचं केलं, मर्त्यचं केलं, स्थितचं केलं आणि सतचं केलं. उरलेल्याचं तदन्यत, याहून जे विरुद्ध, तद्विरुद्धम, याहून जे वेगळं ते म्हणजे अमूर्त वगैरे असं त्यांनी केलं. इथे कसं आपल्याला समजून घेता येईल की जे अमृत असतं, जे अमूर्त असतं ते अमृत असतं. का अमूर्त असतं ते अमृत असतं, तर मूर्त हा जो अवयव संघात असेल त्याला परिच्छिन्नता असेल. परिच्छिन्नता म्हणजे मर्यादित, लांबी, रुंदी, उंची असे सगळे अशा सगळ्या परिमिती असणं, याला म्हणायचं परिच्छिन्न असणं. तर तशा प्रकारच्या लांबी, रुंदी, उंची आणि अशा नियत आकार ज्याला नसतो ते म्हणायचं अमूर्त. आता वायूचं असं सांगू शकू का आपण की इतके बाय इतक्याचा वायू आहे, असं नाही आपण सांगू शकणार. पण आपण या पृथ्वी तत्वाच्या गोष्टीचं असं सांगू शकू, अग्नीचं सांगू शकू की 10 फूट उंचीची ज्वाळा, जलाचं सांगू शकू की इतके लांब नदीचा प्रवाह इत्यादी. तसं वायूचं नाही आपल्याला सांगता येणार आणि अंतरिक्षाचंही नाही सांगता येणार. म्हणून त्यांना म्हटलंय अमूर्त. जे अमूर्त असतं ते अमृत असतं मर्यादित अर्थाने. का मर्यादित अर्थाने, तर मूर्त असतं ते मर्त्य का असतं ते आपण पाहिलं की 2 वेगवेगळे असू शकतात. परिच्छिन्न असण्यातच त्यांच्यात 2 असणं, अनेक असणं हा भाग आला. तसा त्या वायूत नाहीये. म्हणून त्याला आणि टकरा झाल्या की एक कुणाचा तरी एकाचा नाश होणार आणि एक टिकणार. या अर्थाने त्या मूर्ताला म्हटले मर्त्य. ही शक्यता अमूर्तामध्ये नसल्यामुळे त्याला म्हटले अमृत. ते अमूर्त कसं असतं यतात आपण पाहिलं. आणि ते कसं असतं त्यत. त्यत म्हणजे परोक्ष. सतचा अर्थ आपण असा पाहिला की भाषेत त्याचं वर्णन करता येतं, समोर दिसतं, सांगता येतं. त्याच्याहून विरुद्ध जे असतं म्हणजे परोक्ष, त्याला म्हणायचं त्यत. तत् हे सर्वनाम तुमच्या ओळखीचं आहे. तत् त्वम असे महावाक्य न हे त्याच्यामधला तत्. हे सर्वनाम परोक्ष या अर्थाने वापरलं जातं. परोक्ष म्हणजे जे इंद्रियांच्या पलीकडचं आहे, इंद्रियांना ज्याचं ज्ञान होऊ शकत नाही, जे इंद्रिय गम्य आहे. मग इंद्रियांना ज्ञान होऊ शकत नाही, इंद्रिय गम्य नाही, त्याच्याबद्दल बोलायचंच कशाला परोक्ष म्हणून. तर त्याच्या मागे विचार असा आहे की इंद्रियांच्या पलीकडे असलेल्या एका गोष्टीचं अस्तित्व यांना कळलं होतं. सारखं एक गोष्ट, इंद्रियांच्या पलीकडे असलेली एक गोष्ट, इंद्रियातीत असलेली एक गोष्ट, इंद्रियांना अज्ञेय असलेली एक गोष्ट, असं कुठे म्हणायचं. म्हणून त्यांनी तत् आणि त्यत या सर्व, त्यतचं रूप फक्त इथेच आलंय या उपनिषदामध्ये, नाही तर सगळीकडे तत्चं रूप येतं. त्यत आणि तत् ही सर्वनामं वापरली. तर त्यामुळे इथे असं म्हटलंय की या अमूर्ताचं, या अमृताचं, एतस्य यतः, यतः हे षष्ठीचं रूप आहे यत या शब्दाचं, आणि एतस्य त्यस्य, त्यस्य हे षष्ठीचं रूप आहे त्यत या सर्वनामाचं. जसं तत्चं तस्य तसं त्यतचं त्यस्य. मग याचा रस काय. जर या तिघा महाभूतांना आयडेंटिटी, महत्व, इसेन्स त्यांचा हेतू असणं हे जर या एषः तपतीमुळे असेल, तर या दोघांचं काय. या एषः एतस्मिन् मंडले पुरुषः, जो हा या मंडलामध्ये पुरुष आहे तो.
हा त्यांचा रस आहे हे समजून घ्यायला खूप किचकट आहे, पण त्याच्यासाठी थोडं पुढे जावं लागणार आहे. हा, या मंडलामध्ये जो पुरुष आहे तो या दोघांचा रस आहे. आता जसं या सगळ्या 4 विशेषणांचा उल्लेख घेतला आणि म्हटलं की या सगळ्यांचा मिळून हा रस आहे, आणि शेवटचं वाक्य सतो हि एषः रसः, त्यातलं एकच उल्लेख केलं. तशीच रचना इथे आहे. या शैलीची पण एक गंमत आहे बरं का, आणि विशेषतः बृहदारण्यकाच्या की मॅडम, हा आपण यच्चं यत्य केलं, तत्चं तथ्य केलं, पण सत्य जे तुम्ही सांगितलं त्याला आपण सत्य नानृतम म्हटलेलं आहे. सत्य सत्यरूप षष्टीचं जरी केलं बरोबर ते सत्य नानृतम म्हटले, आणि सतला आपण इकडं काय म्हटलेले, मूर्त म्हटलेलं आहे. बरोबर. तो जो संदर्भ आहे ना काका, हा तो वेगळा आहे. याच उपनिषदात सुद्धा तो येणार आहे. म्हणूनच मी मगासपासून सांगते की ही दोन्ही कार्य ब्रह्माची रूप आहेत, मूर्त आणि अमूर्त. तर कार्य ब्रह्माच्या म्हणजे थोडक्यात काय तर हे सापेक्ष आहे, हे सत्य. पुढे प्राण शब्द त्यांनी सत्यस्य सत्यम प्राणावई सत्यम, इथे आपल्याला परत यायचं. तर धन्यवाद. म्हणजे ते सत नाही. सदैव सौम्य इदमग्र आसीत एकमेवा द्वितीयम, ते सत हे नाही. हे लक्षात ठेवायचं. कारण हा तो अजात शत्रू सांगतोय, आणि ज्याला समजत नव्हतं अशा माणसाला, ज्याला त्याच्या समजण्याच्या गोष्टीचा अनुभवाचा परीघ लक्षात घेऊन तो पुढे पुढे नेतोय, तर हा परीघातनं जाण्याचा त्याचा प्रयत्न आहे. बरं, हे शैलीचं म्हणणार होतं की ज्याला पुनरावृत्त वाक्य असं म्हणता येईल, रिपिटेटिव्ह सेंटेन्स, तशा प्रकारची शैली इथे दिसते. कहाण्यांमध्ये आपल्या असते असे. बर, तर हा काय आहे सांगतो की त्यस्य हि एषः रसः, त्यजचा हा रस आहे. आता नुसतं त्यात असणार आहे का? नाही, नुसतं त्यात असणार नाही. जे त्यात असतं ते आपण म्हणतो ना बाय डिफॉल्ट, तसं ते अमृत असतं, यत असतं आणि अमूर्त असतं. नुसतं त्यात असं असूच शकत नाही. जशी नुसती लांबी अशी असेल का कधी? लांबी म्हणजे लांबी, रुंदी, उंची याच्यातली लांबी बरं का, कधीच असू शकणार नाही. थोडी का होईना त्याला रुंदी असेल, काही ना काहीतरी त्याच्यामध्ये कमी असेल, पातळ असेल, पण असेल. तसं नुसतं त्यात असूच शकत नाही. या सगळ्या गोष्टी त्याच्या कुठेतरी असतात, पण वर्णन करताना मात्र नुसता त्यात शब्द घेतला. एषः रसः असं पुनरावृत्त करण्यासाठी हा शैलीचा भाग आहे. जसं इथे वर घेतलं होतं तसं. आता हे जे वर्णन केलेलं आहे की मूर्त हे आहे, 3 महाभूत आहेत, अमूर्त म्हणजे ही 2 आहेत, हे जे सगळं त्यांनी वर्णन केलं, मूर्त आणि अमूर्त दोघांचंही केलं. हे वर्णन, हे सगळं वर्णन तो सांगतोय इति अधिदैवतम. हे जे वर्णन आम्ही केलं ते अधिदैवत या स्वरूपाचं आहे. आता अध्यात्म, आता आम्ही, आता म्हणजे सुरुवात केली नव्या मुद्द्याची. आता आम्ही अध्यात्म सांगतो. हे 2 शब्द जरा परत एकदा बघायचे. असं आपल्याला उपनिषदामध्ये आढळून येतं की कोणतीही संकल्पना, कोणताही विचार स्पष्ट करताना ते त्याचा 2-3 स्तरांवर विचार करतात. एकाच गोष्टीचा, म्हणजे ज्याला आपण सहयोगिता असं म्हणू शकू, अशा कॉरेस्पॉन्डिंग असं म्हणू शकू, अशा प्रकारे विचार करतात. उदाहरणार्थ मर्त्य, मूर्त आणि अमूर्त हा एक विचार त्यांना मांडायचा आहे की ब्रह्माची मूर्त आणि अमूर्त ही 2 रूपं आहेत कार्यब्रह्माची. ठीक आहे, हा विचार आहे, तो सुंदर आहे, त्याला चांगला मांडायचा आहे. आपण म्हटलं असतं हे मूर्त आहे हे अमूर्त आहे, संपला विषय. ही महाभूत सांगितलीच नाही एवढी, ही 3 आणि याहून काय आहेच काय जगात दुसरं, जर त्यांना हा विषय सांगायचा आहे तर कार्यब्रह्माचा. पण तसं नाही.
मूर्त आणि अमूर्त याचा त्यांनी 2 स्तरांवर विचार केला. प्रत्येक वेळेला ते असा करतात. एक अधिदैवत हा स्तर आणि दुसरा अध्यात्म हा स्तर. अधिदैवत स्तर म्हणजे कोणता? तर सोप्या भाषेमध्ये आपण ज्यांचं दैवतीकरण करू शकतो किंवा मानू शकतो तो स्तर म्हणजे अधिदैवत स्तर. उदाहरणार्थ पृथ्वी देवता, वायू देवता, अंतरिक्ष देवता, वेदात सुद्धा या देवता आहेत. आप देवता, तेज किंवा अग्नी देवता, असं म्हणजे थोडक्यात पंचमहाभूत. त्यांच्याबद्दलचा जो विचार आहे त्याला अधिदैवत म्हणायचं. आणि अध्यात्म म्हणजे हेच पंचमहाभूतच आहेत. हीच गंमत आहे उपनिषदांची की त्या गोष्टीचा आपण म्हणतो त्या भाषेत ब्रह्मांडातलं स्वरूप आणि पिंडामधलं स्वरूप. पिंडामधलं स्वरूप म्हणजे अध्यात्मम. आत्मा या शब्दाचा संस्कृत मधला एक अर्थ शरीर हा इथे सुद्धा गेलेला आहे बरं का. मागच्या अध्यायात गेलेला आहे आणि 2-3 ठिकाणी गेलेला आहे. तर आत्मा या शब्दाचा संस्कृत मधला अर्थ शरीर. अध्यात्मम म्हणजे शरीरासंबंधी. आधी म्हणजे संबंधी, विषयी. देवतांविषयी ते अधिदैवतम. आत्म्याविषयी म्हणजे शरीराविषयी ते अध्यात्मम. शरीर म्हणजे काही नुसतं शरीर नाही ना, त्याच्यामध्ये कोणीतरी असतं तेव्हाच त्याला शरीर म्हटलं जातं, आत्मा म्हटलं जातं. तर अध्यात्मा शब्दामधल्या आत्मा शब्दामध्ये सुद्धा हाच अर्थ आहे की जिवंत चालतं बोलतं जे शरीर असतं ना त्याच्याबद्दलचा विचार आहे हा अध्यात्म. आता सांगणार आहेत हेच, हे 3 महाभूत आणि ही उरलेली 2 हीच सांगणार आहेत. पण आता सांगितलं अधिदैवत स्वरूप म्हणजे शरीराच्या बाहेरचं. आता सांगतायत शरीरांतर्गत. आता अध्यात्म इदमेव मूर्तम. आता शरीर पातळीवर काय? हे मूर्त आहे. यदन्यत प्राणाच्च, प्राणाहून वेगळं, आणि यश्चायम अंतरात्मन आकाशः. आणि अंतरात्मनी जे आकाश आहे त्याच्याहून जे वेगळं आहे अन्यत ते म्हणजे मूर्त. आता पहा, इथं म्हटले वायू आणि अंतरिक्ष आणि इथे म्हटले अध्यात्म. या वेळेला त्या वायूतला एक सहयोगी शब्द आणलाय प्राण आणि अंतरिक्षाला सहयोगी शब्द आणलाय अंतरात्मन आकाशः. अंतरात असलेलं आकाश हा त्याला सहयोगी शब्द आणलाय. म्हणजे थोडक्यात काय, बाहेरच्या विश्वामध्ये असलेला वायू आणि अंतरिक्ष याचं सहयोगी रूप आपल्या शरीरात असलेला प्राण आणि अंतरात्मनी आकाशः म्हणजे अंतरात्मा, अंतःकरण. स्वामी वरदानंदांनी अंतःकरण हा शब्द वापरलाय. हे कसं आहे? मर्त्यम, सीमित आहे. हे यद अन्यत, या दोघांना सोडून, यद अन्यत या दोघांना सोडून. या दोघांना सोडून कोण आहे? या दोघांना सोडून आपल्या शरीरात म्हणजे अध्यात्म जलतत्व आहे, पृथ्वी तत्व आहे आणि अग्नितत्व आहे. ही 3 कशी आहेत? आपल्यामधली मर्त्य आहेत, स्थित आहेत, सत आहेत. आणि एतस्य मूर्तस्य हे मग वरती जसं आहे ना तसंच वर्णन आहे. म्हणजे आपल्या शरीरामध्ये असलेली ही 3 महाभूत ही मर्त्य आहेत. आता यांना कशाला मर्त्य म्हणायला पाहिजे? शरीरच अख्खं मर्त्य आहे, तर यांना मर्त्य एवढ्यासाठी म्हटलेलं आहे. हे सगळे शब्द अत्यंत सापेक्ष किंवा म्हणजे संदर्भ सापेक्ष घ्यायचे बरं का. इतरत्र असलेला त्यांचा अर्थ जर इथे बसवायला गेलो तर आपण गोंधळात पडू. किंबहुना या बृहदारण्यक उपनिषदाचा हा विशेष आहे. फार वेगळ्या वेगळ्या अर्थाने त्यांनी शब्द वापरलेले आहेत. तर या बाकीचे काय मर्त्य नाहीयेत का? शरीरच अख्खे मर्त्य असताना या 3घांना मर्त्य कशाला बरं म्हटलं? यांना मर्त्य म्हटलं कारण हे यांचं कार्य अत्यंत प्रत्यक्ष आहे आपल्या शरीरामध्ये. त्या जे इतकं प्रत्यक्ष आहे, जे इतकं परिच्छिन्न आहे, जे इतकं मर्यादित आहे ते मर्त्य आहे. मर्त्य आहे म्हणून स्थित आहे, स्थित आहे म्हणून सत. हा सत शब्द परत समजून घ्यायचा.
अत्यंत सापेक्ष असा त्याचा अर्थ आहे, म्हणजे या संदर्भ सापेक्ष असा त्याचा अर्थ आहे. ही 3 महाभूत आपल्या शरीरात सत आहेत. याचा अर्थ आपल्याला जाणवण्यासारखी आहेत, समजण्यासारखी आहेत, कल्पना करता येण्यासारखी आहेत. आणि मग आपल्या अध्यात्मामध्ये असलेल्या, शरीरामध्ये असलेल्या मूर्त, मर्त्य, स्थित आणि सत चा रस काय, सार काय? एषः रसः यच्चक्षुः, डोळा हा त्याचा रस. हे कसं समजून घ्यायचं हा एक प्रश्न आहे. वरच्या तिघांचा कोण आहे रस? या एषः तपते. खालच्या या अध्यात्मामध्ये असलेल्या त्याच मूर्त ब्रह्माचा, हे पण मूर्तच आहेत ना, मूर्त अध्यात्मामध्ये असलेल्या या मूर्त ब्रह्माचा रस कोणता आहे? तर डोळा. का बरं असा उल्लेख केला? आचार्यांनी स्पष्ट केलंय की एक तर तो प्रमुख इंद्रियांच्या, त्यांनी एक श्रुती उद्धृत केली की प्रथम अग्नी प्रकट झाला आणि अग्नी हे तेजस तत्वाचं रूप आहे. डोळा हा पण तेजस तत्वाचा आहे, म्हणजे प्रथम उत्पद्यमान असल्यामुळे त्याला एषः रसः असं म्हटलं. बरं, पुढे या तिघांचं मूर्त असणं, परिच्छिन्न असणं, मर्त्य असणं, सत असणं. सत म्हणजे वर्णनगम्य, वर्णन करताही येतं आणि केलेलं समजतं असं असणं. हे कोणामुळे शक्य होतं? या चक्षुमुळे, या दर्शन शक्तीमुळे. म्हणून सतचा हा रस आहे, हे सार आहे. रस शब्द खूप स्पष्ट, म्हणजे ज्या वेळेला भाष्यकार खूप स्पष्ट करतात वेगवेगळ्या दृष्टांतांनी विधान करून, त्याच वेळेला ओळखावं की त्यांना विशेष करून सांगायचंय की तुमचा नेहमीचा अर्थ इथे घेऊ नका, इथला अर्थ वेगळा आहे. हेतू असा एक अर्थ आहे याचा. हेतू म्हणजे हे सगळे या चक्षुचे हेतू आहेत. किचकट ही मांडणी, पण असा एक अर्थ त्यांनी काय केलेला आहे. कारण म्हणजे उदाहरणार्थ पृथिव्याः रसः तृणम्, तर तृण हा जर रस असेल तर त्या तृणाचा हेतू कोण? तृण कुठून आलं? तृणाचा आधार काय? पृथ्वी. तसं या चक्षुष शक्तीचा आधार काय? ती कुठून आली? स्थान काय? अधिष्ठान काय? तर हे शरीर, शरीरांतर्गत या तिघांचं अस्तित्व. अथ अमूर्तम. आता अमूर्ताचं वर्णन. प्राण. आता आधी मूर्त कोण सांगितलं? प्राण आणि अंतरात्मन आकाश सोडून शरीरांतर्गत जी इतर 3 महाभूत आहेत ती म्हणजे मूर्त. आता मग अमूर्त म्हणजे कोण? ज्यांना इथे वर बाजूला टाकलं ते आता याचा अर्थ अमूर्त आहेत. प्राण आणि अंतरात्मन आकाश हा ते. एतद अमृतम, हे अमृत आहे. एतद यत, ते यत आहे, म्हणजे प्रवाही आहे, व्यापी आहे. एतत्यत, हे त्यत आहे. आणि म्हणजे मगाच्या सारखं स्पष्टीकरण त्याचं. ते परोक्ष आहे, ते व्यापी आहे आणि ते अमृत आहे. अमृत का म्हणायचं त्याला? सापेक्षत्वाने अमृत म्हणायचं. प्राण आहे त्याच्यामध्ये. आता बाहेरचा वायू, शरीरामध्ये प्राण म्हणजे प्राण ही शक्ती. बाहेरचा अंतरिक्ष, शरीरामधलं अंतःकरण, अधिष्ठान रूप, म्हणून त्याला अंतरात्मन, म्हणून त्याला म्हटलं मर्यादित अर्थाने ते अमृत आहे. आता या चौघांचा, या दोघांचा जे अध्यात्म आहेत आणि अमूर्त आहेत त्यांचा रस कोण? हे दोघं जेव्हा अधिदैवत या स्वरूपाचे होते, अमूर्त अधिदैवत या स्वरूपाचे होते, तेव्हा त्यांचा रस होता एतस्मिन् मंडले पुरुषः,
हे समजलं नव्हतं तेव्हा आपण असंच ठेवलं होतं. आता हे ज्या वेळेला अध्यात्म या स्तरावरती आहेत हेच दोघ जण, तेव्हा त्यांचा रस काय? तेव्हा त्यांचा रस दक्षिणे अक्षण पुरुष, दक्षिण नेत्रामधला पुरुष हा त्यांचा रस. त्यस्य हि एषा रसः. परत मगासारखीच रचना, शेवटचा फक्त उचललाय, त्यस्य हा रस आहे. हे समजून घेण्यासाठी आपल्याला पुढचा भाग पहिल्यांदा वाचावा लागेल. काय काय समजून घ्यायचं? एक सहयोगिता किंवा समांतरपणा. या एषा तपती आणि इकडे चक्षु, इकडे एतस्मिन् मंडले पुरुषः, इकडे दक्षिणे अक्षण पुरुषः. इकडे म्हणजे अधिदैवतामध्ये हे आणि अध्यात्मामध्ये ते. आता हे समजून घ्यायचं आहे. आता हा पुढचा एक भाग आपण पाहू आणि मग वेळ उरला तर तेच परत एकदा स्पष्ट करून घेऊ. पण हे जरा रोचक आहे बरं का, थोडं वेळ देऊन समजून घ्यावं. तस्य एतस्य पुरुषस्य रूपम. या पुरुषाचं रूप, कोणत्या पुरुषाचं? दक्षिणे अक्षण, उजव्या डोळ्यामध्ये जो पुरुष आहे त्याचं रूप कसं आहे? महारजनम वासः. महारजन म्हणजे हळद, हरिद्रा, आणि महारजन म्हणजे हळदीनं रंगवलेलं. वासः हळदीने रंगवलेला कपडा, हळदीनं रंगवलेलं कापड, ते जसं असतं ना तसं याचं रूप आहे. पहा बरं, आता कुठे चाललीये यांच्या वर्णनाची गाडी. यथा पांडवाविकम. पांडवाविक याचा अर्थ पांढुरक्या रंगाची लोकर. आवी म्हणजे मेंढी, मेंढीची लोकर आविकम, आणि ती पांढुरक्या रंगाची. तर इथे पिवळ्या रंगाचं वस्त्र, इकडे पांढऱ्या रंगाची लोकर. जसा इंद्रगोप असतो, इंद्रगोप म्हणजे तो किडा असतो ना लाल रंगाचा पावसाळ्यातला, तो इंद्रगोप. तसा जसा अग्नीची अर्ची असते म्हणजे अग्नीची लवलवणारी ज्वाळा असते, तसं त्याचं रूप असतं. यथा पुंडरीकम. पुंडरीकम म्हणजे सीतांभोजम, पांढऱ्या रंगाचं कमळ, स्वच्छ छान दिसतं ते. तर जसं पांढऱ्या रंगाचं कमळ असतं तसं या पुरुषाचं रूप आहे. यथा सकृद विद्युत्तम. चटकन विद्युत प्रकाशित होऊन जाते. ती जी प्रकाशित होणारी विद्युत, तिचं जे रूप असतं तसं याचं रूप आहे असं म्हटलंय. हे समजून घेणं फार महत्वाचं आहे. कोण हा दक्षिणे अक्षण पुरुष आणि त्याला ही रूप कुठनं आली? कसं आहे, जो सांगत होता अजातशत्रू आणि ज्याला सांगत होता तो गार्ग्य, या दोघांचाही समान भाग खूप मोठा होता. अनुभवाच्या दृष्टीने, माहितीच्या दृष्टीने, संकल्पनांच्या दृष्टीने समान होता, खूप मोठा होता. आपल्यात आणि या टेक्स्टमध्ये याच्यात काहीच समान राहिलेलं नाही. थोडेफार शब्द इकडचे तिकडे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे अजातशत्रूंनी काही गोष्टी हातवारे करून सांगितले असेल, ते ना ते तसंच असं म्हणून आपल्याला माहिती नाही ते म्हणजे काय आहे ते. अजातशत्रूंनी काही गोष्टी गृहीत धरल्या असतील, आपल्याला माहित नाही काय गृहीत धरलं आणि काय सोडून दिलं. अजातशत्रूंनी देहबोलीने काही समजून सांगितलं असेल, आपल्या समोर अजातशत्रू नाही, आपल्याला तेही समजायची शक्यता नाही. त्यामुळे हा भाग थोडासा चमत्कारिक, विसंगत, वेगळा असं वाटतं. पण माझी विनंती आहे तुम्हाला की फक्त इथले शब्द लक्षात घेऊन हा वाचावं. जसं आता सच्च सांगितलं, अमृताचं सांगितलं, तसं फक्त इथल्या पुरता प्रासंगिक ओळखीचा असाच इथल्या पुरता आणि प्रासंगिक असाच अर्थ घेऊन याचा अर्थ लावावा. मग हे असे गोंधळात टाकणारे शब्द वापरलेच का त्यांनी? तर त्याला उत्तर असं आहे, त्या अजातशत्रूला गार्ग्याला सांगायचं होतं. गार्ग्याच्या अनुभवात हा शब्द होता सत, तो मर्यादित अर्थाने होता. किंवा त्याला असं सांगायचं असेल, तुला माहिती आहे ना जे समजतं ते जे असतं ते सत, मग तू असं समजते मूर्त सगळं सत आहे. चला सोपं झालं, आपल्या समोरचं आसपासचं जेवढं म्हणून समजतंय तेवढं सगळं सत आहे, बरोबर आहे.
आणि जे समजत नाही ते, अरे त्यालाच तर अमूर्त म्हणणं. म्हणजे समजत नाही अशी एक गोष्ट आहे, हा त्याला अर्थ आहे. आणि मग त्याला एकदा अमूर्त म्हटल्यावर सत ज्याला म्हटलेला आहे त्याच्या विरुद्ध गुणधर्म त्याला असणं ही अगदी ओघानीच आहे ते गोष्ट. आणि एवढं सगळं करून ही सगळी कार्य ब्रह्माची रूप आहेत. होय बर. तर या सगळ्या अक्षिणी पुरुषाला हे एवढे रंग कशाला, हे आपण पुढच्या वेळेला समजून घेऊ. इथे त्याची फलश्रुती आहे. सकृत विद्युता इव ह अस्य श्रीही भवती. त्याचं वैभव, त्याचं यश, कीर्ती ही अशी लखकन एकदा चमकणाऱ्या विजेसारखी होते. म्हणजे चमकते, पटकन चमकते आणि सगळं असमंत उजळून टाकते, असं त्याचं वैभव असतं. आणि एवम वेद, जो हे सगळं जाणतो याचं रहस्य त्याचं असं होतं. पुढे ओळखीचा आपल्या, इथं पूर्ण विराम द्या. आता हा आदेश आता आम्ही याच्या विषयीचा किंवा म्हणून असा आदेश आहे. आता हा म्हणजे म्हणून, आदेश म्हणजे वर्णन किंवा सांगणं किंवा स्टेटमेंट, अगदी निश्चयात्मक असं जे स्टेटमेंट आहे ते. न इति म्हणून असा आदेश केलेला आहे श्रुतीने की न इति न हि एतस्मात् इति न हि एतस्मात् इति, याच्याहून वेगळा नाही. इति न असा नाही. इति अन्यत परम, न इति अन्यत परम, याहून वेगळं श्रेष्ठ काही नाही. अन्यत म्हणजे दुसरं, परम म्हणजे श्रेष्ठ. अस्ति अथ नामधेयम, अरे बड याला काही नाव बिव, हे आता परस्पर विरुद्ध आहे. एकीकडे सांगतोय छे न इति, परत हा विचार काही अस्ति अथ नामधेयम, काही नाव आहे का, तर हो, सत्यस्य सत्यम इति, सत्यस्य सत्यम असं नाव आहे. प्राणा वै सत्यम तेषा वेशा सत्यम, प्राण हे सत्य आहेत आणि त्यांचा हा सत्य आहे. आता हे मागेही असंच वाक्य येऊन गेलं होतं. तर याचा अर्थ असा की मागे त्याला हे काही चांगलं समजलं हा विषय त्यांनी इथे जोडून दाखवला आणि इथे त्या अजातशत्रूचं ब्रह्मनिरूपण पूर्ण झालं. आणि मग नंतरचा भाग आहे तो याज्ञवल्क्य मैत्रेयीचा संवाद आहे. तो अत्यंत रोचक आहे. बृहदारण्यकोपनिषद हे त्याच्यासाठी जास्त ओळखलं जातं. मिश्किल आहे, तत्वज्ञान परिपूर्ण आहे. तर तो आवडेल तुम्हाला वाचायला. तर आता आपण या भागापुरते थांबू. आपण शांती मंत्र म्हणू. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.